सचिनचे सत्य न सांगितल्यामुळे अर्जुन आणि सायलीमध्ये येणार दुरावा. नमस्कार प्रेक्षकांनो, सायली अर्जुनला म्हणत असते, अशी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. तर अर्जुन तिला बोलतो, अपेक्षा नव्हती म्हणजे? अस्मिता ताईला न सांगून मी चूक केलेली नाहीये. सत्य सांगून काहीही साध्य होणार नव्हतं. सो मलाही माझा वेळ वाया घालवायचा नाहीये, असं आता तो खूपच चिडून म्हणत असतो. तर सायली सुद्धा आता त्याच्याकडे खूपच रागाने बघत असते. दुसरीकडे आपण पाहतो की अर्जुन आता पूर्णाजीच्या मांडीवरती डोकं ठेवून रडत असतो. तर पूर्णाजी अर्जुनला म्हणत असते की तुझा हेतू चांगला होता अर्जुन, पण पद्धत चुकली. अर्जुनला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सगळेजण डायनिंग टेबलवरती नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यातच तिकडून अर्जुन येतो. तर सायली कल्पना बोलत असतात. तर कल्पना सायलीला म्हणत असते की आज आपण खीर करूया का? तर सायली म्हणत असते की हो चालेल, मी अस्मिता ताईंना बघून आलेच. कारण ती अर्जुनला बघून तशी म्हणत असते. तिला आता अर्जुनच्या शेजारी सुद्धा उभं राहायचं नसतं. तर अर्जुन तिथे आलेला आहे, तर तिला आता अर्जुनशी बोलायचं सुद्धा नसतं. म्हणून आता ती तिथून निघून चाललेली असते. आणि आता हे अर्जुनला कळतं. तो आता तिच्याकडे बघून असं खूपच असा नाराज झालेला असतो आणि त्याला सुद्धा राग येतो. तर सायली तिथून आता निघून जाते. तर तो म्हणत असतो की ठीक आहे, नाही बोलत तर नको बोलू. आता पहिल्यांदा कोण बोलेल आणि कोण कुणाला सॉरी म्हणेल हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.